देशभरात निवडणुका जाहीर झाल्या लोकसभेच्या। सर्वच राज्यामध्ये निवडणुकीचा माहोल अगदी उसळलेला आहे। महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे। महाविकास आघाडी आणि महायुती या दोन प्रमुख पक्षामध्ये थेट लढतीचे काही ठिकाणी चित्र आहेत। काही जागांवर महायुतीमध्ये घोड्या अडकलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये घोड्या अडकलेल्या आहेत। परंतु सर्वाधिक चर्चा एका मतदारसंघाची जास्त होत आहे, तो म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ। गतवेळेस 2019च्या निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघामधून रणजित नाईक निंबाळकर हे निवडून आले होते। त्यावेळेस माळशिरसचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना सर्वाधिक लीड दिले होते। सर्वात मोठी सभा विजयसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरसमध्ये घेऊन दाखवली होती आणि सर्वाधिक लीड मधून त्यांना मताधिक्य दिले होते। त्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये मोहिते पाटील घराण्याने संपूर्ण प्रवेश केला होता। परंतु रणजित नाईक निंबाळकर यांना तिकीट फिक्स झाल्यानंतर परंतु एक अशी चर्चा आहे की रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार गटाचे प्रमुख आहेत। रामराजे निंबाळकर हे रणजित नाईक निंबाळकर यांना तिकीट दिल्यानंतर नाराज झाल्याच्या बातम्या सर्वत्र पसरत आहे आणि अशीही चर्चा सध्याला 2 दिवस झाले चालू आहे की रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करणार आहे। मग आता त्यांचा प्रवेश जर होणार असेल, इकडून धैर्यशील मोहिते पाटील हे प्रवेशासाठी शरदचंद्रजी पवार गटात इच्छुक आहेत। अनिकेत देशमुख सांगोल्यातून तिकीट मागत आहे आणि एक चौथा उमेदवार जर म्हटलं तर संभाजी ब्रिगेडचे। परंतु अद्यापर्यंत कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून फिक्स झालेलं नाही। यासाठी आपण आता आज सविस्तर चर्चा करणार आहोत, कोणाला तिकीट मिळणार कोणाला नाही। नमस्कार, मी विश्वनाथ किमकर, ATN मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शरदचंद्रजी पवार हे राजकारणात एक मातब्बर व हुशार नेते मानले जातात। 4 उमेदवारांपैकी 3 उमेदवारांचा अगोदर आपण विचार करू। जर धैर्यशील मोहिते पाटलांना तिकीट दिलं तर फायदा महाराष्ट्रात कितपत होईल? महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा माढा मतदारसंघातून किती आमदारांचे किंवा किती कार्यकर्त्यांचे पाठबळ त्यांच्या पाठीशी पुन्हा खंबीरपणे उभे राहील याचा सुद्धा ते अभ्यास करत असावेत। एक चर्चा अशी आहे की धैर्यशील मोहिते पाटलांनी नुकतीच सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांनी तुतारी हातात घेऊन त्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची सांगितली। परंतु या गोष्टीसाठी त्यांच्या कुटुंबियाकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात येत नाही किंवा या बातम्या बाहेर पसरत नाही। हा झाला धैर्यशील मोहिते पाटलांचा विषय। दुसरा जर विषय आपण बघितला, सांगोल्यातून अनिकेत देशमुख यांना तिकीट देण्याचं पवारांच्या जर डोक्यात असेल, किंवा तिसरा अजित पवार यांच्या पत्नी विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना बारामतीत रंगला, जेणेकरून अजित पवारांची ताकद खचवायची, अजित पवारांना बारामतीतच अडकून ठेवायचं। मग असं जर असेल तर रामराजे निंबाळकरांचा प्रवेश जर होणार असेल, या चर्चा खऱ्या असतील तर तिकडं त्यांच्या रामराजे निंबाळकरांच्या घरात दिलं जातंय का, हा सुद्धा विचार करणे गरजेचं आहे, जेणेकरून राष्ट्रवादीचा एक व्यक्ती फोडण्यात आपण यशस्वी झालो। हा मेसेज अजित पवारांना खचवणारा ठरू शकतो, त्यांची डोकेदुखी ठरू शकते, हा शरद पवार विचार करत असतील। दुसरा विचार केला तर धैर्यशील मोहिते पाटलांना जर आपण तिकीट दिलं तर सांगोला, माढा, करमाळा, आणखीन कितीतरी तालुके। पवारांचं एक वैशिष्ट्य आहे की पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला होता, साखरपट्टा म्हणून ओळखला जायचा। प्रत्येक तळहाताच्या रेषेप्रमाणे त्यांना गावाची, नावाची, कार्यकर्त्यांची ओळख आहे। मग असं असताना नेमका कोणाला तिकीट दिल्यानंतर फायदा होणार हे शरद पवार विचार करत असणार। परंतु नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, त्यांचं गेलेलं घड्याळाचं चिन्ह, त्यांच्या पक्षाचं नाव बदललेलं नाव, या सगळी नवीन आव्हानं व नवीन चिन्ह तुतारी घेऊन ते सगळ्या सर्वांसमोर उभे आहेत, जेणेकरून आपण अजूनही
शरद पवारांचा हा मेसेज असू शकतो की अजूनही आपण जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे, या हेतून पवार अजून निर्णय घेत नाही, शांत डोके नाही. आणि जर विचार केला तर जास्त खासदार जर निवडून आले त्यांचे, तर पुन्हा त्यांच्या पक्षाला चिन्ह वगैरे असं सर्व काही मिळू शकतं. यासाठी शरद पवार रणनीतीत आखत असावे. मग आता यात जर धैर्यशील मोहिते पाटीलांना तिकीट दिलं तर रामराजे निंबाळकरांचं कसं शांत करायचे, लोक जर प्रवेश होणार असेल तर, किंवा त्यांना कसं स्थिर करायचं, पुन्हा सांगोल्यात अनिकेत देशमुख यांना शांत कसं करायचं, त्यांचाही पाठिंबा आपल्याला कसा घ्यायचा. इकडून इतर तालुक्यातूनही त्यांच्या अनेक कार्यकर्ते जोडलेले आहेत, माळा करमाळा, ते लोकांची म्हणणी काय येत आहेत, तिथून किती जणांची तरी मागणी असू शकते आम्हाला तिकीट द्या. मग या लोकांचा सर्व विचार करून शरद पवार निर्णय घेणार आहे. परंतु अशी मात्र अंतिम बातमी अशी जवळजवळ येत आहे की धैर्यशील मोहिते पाटलांचे नाव निश्चित होण्याची जास्त शक्यता आहे. अमावस्येचा मुहूर्त झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांना तिकीट देणे शरद पवारांना क्रमप्राप्त ठरते. जर धैर्यशील मोहिते पाटलांना जर तिकीट दिलं तर मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, पाटबंधारे मंत्री पद भूषवलेलं आहे. अनेक घराण्यात त्यांच्या घरात आतापर्यंत जास्त सांगण्यापेक्षा जिल्हा परिषद असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो, सर्व सोलापूर जिल्ह्यावर त्यांची मजबूत, नुसती सोलापूर जिल्ह्यावरच नसेल तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या ओळखी आहेत, त्यांचे राजकीय हितसंबंध आहेत, नातेवाईक आहेत. विशेषतः त्यांना तिकीट दिल्यानंतर बारामती लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंसाठी जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. इंदापूर, बारामती, संसद. आता बारामतीत जर विचार केला तर अनेक मोठे मोठे व्यापारी यांचे हितसंबंध त्यांचे आहेत, अनेक कार्यकर्त्यांचे संबंध आहेत. ते कधीही तिकडलं राजकीय समीकरण बदलू शकतात. अजितदादांना ते डोके होऊ शकतात. इंदापूर तालुका तर त्यांना अगदी लगतचा तालुका आहे, तिथं सुद्धा ते बरेच डावपेच आखू शकतात. सुप्रिया सुळेंसाठी च्या यशासाठी ते अजितदादांसाठी डोकेदुखी, जेणेकरून अजित पवारांना कसं खचवता येईल आणि सुप्रिया सुळेंचं शीट अलगत आलं पाहिजे, असा एक पवारांच्या डोक्यात विचार असणार आहे. मग या 3-4 उमेदवारांपैकी तिकीट कोणाला दिलं तर योग्य वाटते किंवा ऐन वेळी सर्वाधिक खासदार आपले यावेत, ही 3-4 लोक शांत करावे म्हणून नवीन नाव कोणतं तरी पुढे आणायचा विचार असू शकतो का? सर्वांना शांत केल्यानंतर जर समजा एक नावाची जर चर्चा केली, त्यांना जर उमेदवारी दिली तरी 4 उमेदवार 4, 5, 6 काय असतील त्यांच्याकडे इच्छुकांची यादी, ते शांत करू. मग नंतर जर असं झालं तर हे सर्व जे नाराज आहेत ते आपल्याला पाठिंबा देतील का? नवीनच एखादा खासदार या भागाला आपल्याला देता येतोय का? असा सुद्धा एक अभ्यास शरद पवार सध्याला करत असतील. कदाचित त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे सध्याला कुणीही सांगू शकत नाही. किंवा त्यांच्या डोक्यात असंही असू शकतं की स्वतःच आता माढा मतदारसंघातून उभं राहायचं, बरंच काय आपण इथं जिंकू शकतोय. इकडून विजयसिंह मोहिते पाटील तर संपूर्ण बीजेपीवर नाराज आहे, त्यांचाही मताचा गट्टा आपल्याला मिळू शकतो. माढ्यातून बरीच मतं खेचू शकतात, करमाळ्यातूनही खेचू शकतात, सांगोल्यातून सुद्धा खेचू शकतात, अशी सुद्धा त्यांच्या डोक्यात असू शकते. पण ही शक्यता जर तरची आहे, जर तरची ही शक्यता आहे. स्वतः पवार साहेब उतरणार नाहीत अशी आहे. 99% धैर्यशील मोहिते पाटील हे फिक्स होण्याची जास्त शक्यता आहे. 99%. आज आम्ही चॅनलच्या वतीने सांगतो 99% धैर्यशील मोहिते पाटील हे फिक्स होण्याची शक्यता. आणि हे फिक्स झाल्यानंतर तर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाची उमेदवार अगदी भारतीय जनता पार्टीच्या रणजित नाईक निंबाळकर 99% तर पवार साहेब उभारणार नाही, कारण त्यांना महाराष्ट्रातून अनेक मतदारसंघात फिरायचे. बारामतीतच त्यांची खरी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. घरात नंद बावजा यांची लढत आहे. परंतु आता माढ्यातून काय होणार ही मात्र चर्चा अगदी पूर्ण राज्यात चालू आहे. आणि असंही ऐकायला मिळत आहे की धैर्यशील मोहिते पाटील अमावस्यानंतर म्हणजे साधारण
10, 12, 13 तारखेच्या दरम्यान हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तुतारी चिन्हावर लढवतील अशी एक खात्रीशीर सूत्रांच्या माध्यमातून माहिती समोर येत आहे. मोहिते पाटील यांना तिकीट मिळाल्यानंतर माळशिरस मधून 45 बीजेपी नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून घेतले की जर मोहिते पाटील जर भारतीय जनता पार्टीत सोडून गेले तर इथं काय करायचं माळशिरसचं, याच्यावर फडणवीस सुद्धा अभ्यास करत आहे. फडणवीस सुद्धा भाजपा सुद्धा एक हुशार पक्ष मानला जातो. मग आता या दोन टक्करीमध्ये नेमकं टक्करसाठी कोणाला ठेवायचं, भाजपच्या नाराजीची मतं आपल्या राष्ट्रवादीकडे कशी आणायची जेणेकरून राष्ट्रवादीचा एक खासदार वाढवायचा आहे शरद पवार गट, ही खरी चर्चा आपली. तुम्हाला काय वाटतं हे आपली मतं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की कोण उमेदवार नक्की असावे. आणि जर आमच्या बातम्या सर्वात अगोदर, विशेष म्हणजे सर्वात अगोदर गोड बातमी देणार आहे आम्ही, कोणाचं तिकीट अगदी खात्रीशीर फिक्स झालं हे नक्की मात्र नक्की देणार. त्यासाठी आमच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा.